तेंदुलकर सचिन तेंदुलकर का? त्याला का गॉड ऑफ क्रिकेट म्हणतात? क्रिकेट का बादशाह भगवान बोलते उसको क्रिकेट का. क्यों क्यों भगवान बोलते हैं? त्याच्या जोडीला अजून एक प्लेयर त्याच्या मित्र बरोबर आला होता. कोण? त्याचा जोडीदार लंगोटिया. त्याचा दोस्त कोण होता? विनोद कांबळी. हा विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर दोघांकडे काय होतं? टॅलेंट होतं. रेकॉर्ड भरपूर केले होते त्यांनी आणि हे रेकॉर्ड तोडण्याची क्षमता कदाचितच काही लोकांची होती. दोघांकडे टॅलेंट होतं आणि हे टॅलेंट दाखवण्यासाठी सचिन तेंडुलकर विनोद कांबळी दोघंही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आले. सचिन तेंडुलकरकडे अजून एक गोष्ट होती. टॅलेंट होतंच. टॅलेंटच्या जोडीला काय होतं? ऍटिट्यूड होती. ऍटिट्यूड दृष्टिकोन सकारात्मक होता, चांगला आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता. तुमचा दृष्टी आणि कोण माझ्याकडे ठेवा. तुमची दृष्टी माझ्याकडे ठेवा म्हणजे तुमचा दृष्टिकोन इकडे पाहिजे. तिकडे मी येणाऱ्यानंतर तुम्हाला सगळं सांगणार. सचिन तेंडुलकर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये येण्या अगोदर काय केलं माहिती आहे? त्याच्या सिलेक्शनच्या अगोदर 55 दिवस, किती दिवस? सलग 55 दिवस 8 तास रोज क्रिकेट खेळला. 55 दिवस रोज 8 तास क्रिकेट खेळायचं म्हणजे काय पिक्चर बघायचं नव्हे. घाम गाळायचं रस्त्यावर जाऊन तिथे स्टेजवर क्रिकेटच्या मैदानावर त्याला 8 तास घाम गाळायचा. हद पार करती उसने, हद पार करती. त्याने त्याची मर्यादा ओलांडली. 55 दिवस रोज 8 तास क्रिकेट खेळायचा. नाश्ता केला तर केला, जेवण केलं काय केलं, त्याच्या डोक्यामध्ये फक्त क्रिकेट होता. रक्तामध्ये क्रिकेट होतं. लक्षात घ्या. हा व्यक्ती रोज संध्याकाळी डायनिंग टेबलवरती जेवायला बसायचा. त्याला सूज नसायची. काय खातोय कळत नव्हतं, समजत नव्हतं. कधी कधी तो अर्धवट जेवलेला त्या ताटावरच झोपायचा. तोंडाला खरखडा लागायचं. ह्या लेवल पर्यंत जाऊन त्याने मेहनत घेतली. लक्षात घ्या. जोक नाही. 55 दिवस रोज सलग कवळं 16 वर्षाचं पोर 55 दिवस क्रिकेट खेळायचं. आज जर मी तुम्हाला वर्ल्ड कप आपण जिंकलं ना परवा, हॅलो, या वर्षी वर्ल्ड कप जिंकलो आपण क्रिकेट मधला. त्या वर्ल्ड कपची एका दिवसाची डीव्हीडी माझ्याकडे आहे. मॅचची डीव्हीडी माझ्याकडे आहे 8 तासाची. ती डीव्हीडी मी तुम्हाला देतो. तुम्ही एकच काम करायचं. ती डीव्हीडी रोज 8 तास शांत होऊन बघायची. जास्ती दिवस नाही, सलग 55 दिवस बघायची. किती लोक बघाल? खेळायचं नाही, बघायचं. अरे जी गोष्ट आपण 55 दिवस नुसती बघू शकत नाही, तो सचिन तेंडुलकर खेळला 55 दिवस. डायनिंग टेबलवर तो ताटातच झोपायचा. त्याला उतरून टाकलेलं कळायचं नाही. इसीलिए वो गॉड ऑफ क्रिकेट है, भगवान है क्रिकेट का. त्याच्या जवळपासून तो धीरकत नाही. लक्षात ठेवा. 22 वर्ष खेळला हा व्यक्ती आणि त्याचा जोडीदार जो आला होता विनोद कांबळी, याच्याकडे ऍटिट्यूड नव्हतं बरोबर. त्याचा ऍटिट्यूड त्याच्या कानात दिसायचा. मानसिकता लोकांची कशी असते दिसते बाहेरून. तुम्ही कसे राहता, कसे बोलता, कसे दिसता, काय घालता, कसे कपडे वापरता, याच्यामध्ये ऍटिट्यूड दिसतो. लक्षात घ्या. विनोद कांबळीला 22व्या वयामध्ये, वय वर्ष 22 मध्ये विनोद कांबळीला वेस्ट इंडिजच्या प्लेयरने बाउन्सर बॉल टाकला. काय केलं? बाउन्सर बॉल टाकला आणि हा बाउन्सर तो चुकवला त्याने. त्याच्याकडे स्किल्स होते, त्याच्याकडे टेक्निक होते खेळायचे, पण त्याने काय केलं? बाउन्सर हुकवले आणि हुकवल्यावर त्याची मानसिकता झाली की बाउन्सर सोडून द्यायचे. टेक्निक होता, तो बाउन्सर खेळू शकला असता, पण टेक्निक असता मानसिकता पाहिजे, ऍटिट्यूड पाहिजे, दृष्टिकोन चांगला पाहिजे. हा दृष्टिकोन त्याने गमावला आणि आश्चर्याचा धक्का म्हणजे वय वर्ष 22 मध्ये रिटायर झाला विनोद कांबळी. कारण स्किल आहे त्याच्याकडे, अजून पण स्किल आहे, पण ऍटिट्यूड चुकीचा आहे, मानसिकता चुकीची आहे. मला सांगा, विनोद कांबळीला टेक्निक असून उपयोग झाला नाही. आम्ही पण शहाणे आहोत, आमच्याकडे स्किल्स आहेत, पण वापर नाही करत आम्ही त्याचा. कारण आमच्याकडे ऍटिट्यूड चुकीची आहे, मानसिकता चुकीची आहे. चांगलं वागणं अवघड आहे, खराब वागणं सोपं आहे, चारित्र्य डेव्हलप करणं अवघड आहे, माती देणं लय सोपं आहे. कसं माहितीये का? घसरगुंडी तुम्ही कधीतरी खेळला असाल है ना, शाळेमध्ये बागेमध्ये, तर त्या शिडीवरून जाणं म्हणजे डेव्हलपमेंट करणं, आपली प्रगती करणं. प्रगती करणं अवघड असतं आणि कुठल्याही क्षणी
खाली घसरणं सोपं असतं, नुसतं स्वतःला बसायचं सोडून द्यायचं. आग यायची. घसरणं एवढं सोपं आहे, तसं चारित्र्य खाली आणणं सोपं आहे. पण तेच उठून उभं राहणं आणि परत डेव्हलपमेंट करणं अवघड आहे. खाली येणं किती सोपं आहे लक्षात घ्या, खूप सोपं आहे खाली येणं. चुकीचं बोलणं फार सोपं आहे, चुकीचं वागणं फार सोपं आहे, खोटं बोलणं फार सोपं आहे, खरं बोलणं त्याच्यावर ठाम राहणं अवघड आहे. वरती चढण्यासारखं आहे, जे डोंगर चढण्यासारखं आहे. खाली यायचं म्हणजे अंग सोडून द्यायचं. जीवनात आपण काय केलं बरं वेळा? सोडून दिलं स्वतःला. विनोद कांबळेने मानसिकता सोडून दिली खेळायची आणि 22 वर्षात तो रिटायर झाला आणि हा गॉड ऑफ क्रिकेट गेली. 22 वर्ष खेळतोय सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये. किती? 22 वर्ष लगातार खेळतोय. कितीतरी इंजुरी झाल्या, जखमा झाल्या, त्याला ऑपरेशन्स कितीतरी झाले तेंडुलकरचे. आजही अपयश पचवतोय. सचिन तेंडुलकर आज सुद्धा अपयश पचवतोय की नाही पचवतोय? गेल्या 7-8 महिन्यापासून एक शतक बनवण्यासाठी झगडतोय. गॉड ऑफ क्रिकेट. एवढ्या मोठ्या लोकांना सुद्धा अपयश येतं, पचवतात ते, थांबत नाही, खेळत राहतात, खेळत राहतात, खेळत राहतात. आपल्या जीवनामध्ये काय होतं? आपण थांबतो, आपण म्हणतो काय 95 ला आलो परत आलो, 91 ला आलो परत आलो, किती त्याच्या सेंचुऱ्या हुकल्या. ही इज कॉन्फिडंट महाशतक होणार. तुम्हाला काय वाटतं? महाशतक होणार की नाही होणार तेंडुलकरचं? होणार की नाही? अरे तुम्ही नुसतं त्याला खेळताना बघता, तुमच्यात एवढा विश्वास आहे. त्याला किती विश्वास असेल ना, तो स्वतः खेळतो. दुसऱ्यावर एवढा सहज विश्वास टाकताय, स्वतःवर टाका ना. चांगलं काम करा ना, स्वतःवर विश्वास टाका की मी करणार, माझे स्वप्न पूर्ण होणार, माझ्या परिवाराचा मी खरंच मर्द होणार. मेरे अंदर वो मर्दानापन है, मैं दिखाऊंगा, करतूत मध्ये दाखवणार. करतूत मध्ये दाखवा, मेरे अंदर वो मर्दानापन है, करके दिखाओ. टीमला सांभाळून दाखवा, टीम साठी काम करून दाखवा, आपल्या टीम मध्ये लोकांचे चेक वाढवून दाखवा, आपल्या टीम मध्ये गाड्या आणून दाखवा. मर्दानापन अंदर दिखाओ. आज एक व्यक्ती कराडमध्ये हँडिकॅप आहे, असं बोलून हँडिकॅप आहे, पण सांगायचं काय, दोन्ही पायाला पोलिओचा प्रॉब्लेम आहे त्याला. राहुल वाघमारे काही महिन्यांपूर्वी बीओपीच्या ट्रेनिंग मध्ये आला होता आणि म्हटलं साहेब मी डान्स लय भारी करू शकतो. त्याच्याकडे पहिलं असं वाकडं उभं होतं. म्हटलं मी डान्स लय भारी करू शकतो. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं जोक करत असेल, पण तो मेगा सेमिनार मध्ये, मोठमोठ्या एनडीपीच्या प्रोग्राम मध्ये नाचतो, आम्हाला लाजवतो. मला नाही नाचता येत नाही. त्याच्याकडे बघितलं, मला पण लाज वाटतो. दोन्ही पायामध्ये तो वाकडा आहे, पण अँकरिंग करतो, पुढे येऊन तो अँकरिंग करतो, लाजवतो लोकांना. आज मला सांगायला अभिमान वाटतो, या राहुल वाघमारेने 2,79,000ची नॅनो आजकालामध्ये पूजन केली. आज बाळासमोर नॅनो विकली. ज्या आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्सचा प्रॉब्लेम आहे, ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा प्रॉब्लेम आहे, तो व्यक्ती म्हणतो ड्रायव्हर ठेवणार. टू व्हीलरचं लायसन्स त्याला कोणी दिलं नाही, राग आला त्याला, चालवतोय ते लायसन्स दिलं नाही, अपंग आहे. तो म्हटला साहेब 4 व्हीलर मध्येच बसणार. मी म्हटलं पण ठीक आहे चालतंय, 2012 मध्ये नक्की बसा. नाही, याच वर्षी बसायचंय. 14 तारीख डिक्लेअर केली त्यांनी. आज सकाळी आकाश हॉटेलमध्ये असताना त्याचा फोन आला, सर गाडीची पूजा करतोय, सगळी फॅमिली उभी आहे. म्हटलं बिंदास, गुड, बढ़िया स्टार्ट किया तूने. बोले बहुत आगे जाने का है सर, बहुत आगे जाने का है. मतलब कांग्रेचुलेशन, हम तुम्हारे साथ है. पीआरबीचं पॅराशूट तुझ्या पाठीवर आहे, टेन्शन नॉट. कुंके द्यायला लागला, रडायला लागला फोनवर. म्हटलं सर काय कळत नाही, कसं काय चाललंय, काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये काही कळत नाही हो, रडायला येतं. माझ्या अंगाला काका काल आलेला पोरगा, त्याला बघायला तुम्ही म्हणणार नाही हा 2.5 लाखाची गाडी घेतो. म्हटलं रडायला येते सर. म्हटलं बिंदास रड, तुझा अधिकार आहे तो. हे समाधानाचे अश्रू आहेत, तू काहीतरी मिळवून दाखवलेस. लक्षात घे, तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती समाधान बघ, त्यांच्या डोळ्यांमध्ये बघ, हे तू करून दाखवलेस. काय सांगतो अजून नाही राहणार, भरपूर मोठं काम करायचंय. गोड बघा, खरंच सत्य आहे. ज्याला लायसन्स मिळत नाही तो गाडी विकत घेतो. आज पूजन केलं त्याने गाडीचं, नैनो व्हाइट कलर की गाड़ी से निकल ये हमारे अंदर भी है, हमको इसको दिखाना पड़ेगा. आपल्याला करून दाखवायचं. मी म्हणत नाही जगाला करून दाखवा, गारवटीला दाखवा, कोल्हापूरला दाखवा, मानवाला
जिसने तो पैदा किया वो मर्द है। बीवी को बताओ जिससे तूने शादी किया वो मर्द है। बच्चों को बताओ तेरा बाप कौन है? मर्द है। कुछ करके दिखाओ और बोलो उसको ये तेरा बाप है। सिर्फ बाप नहीं है, वो मर्द बाप। बताओ क्यों नहीं हम कर सकते अपने बच्चों के लिए, अपने परिवार के लिए क्यों नहीं कर सकते? अपने अंदर वो जज्बा है, अपने अंदर वो ताकत है। अरे यहाँ महिला दोन्ही हात असतात ना, मर्दांवर कुठे हातमध्ये ती मानसिकता आहे, मी जिंकू शकते, मी करू शकते, का नाही करणार? सचिन तेंडुलकर मध्ये मर्दाना पण 16व्या वर्षाच्या आधी होता, 55 दिवस सलग क्रिकेट खेळला. त्याला खायची प्यायची शुद्ध नव्हती. त्याने कित्येक इंटरव्ह्यू सांगितले, मला डोक्यात नुसतं क्रिकेट आहे, माय लाईफ इज क्रिकेट, पॅशन क्रिकेट आहे त्याचा, मैं जी नहीं सकता क्रिकेट के बिना. हा जुनून आपल्या अंदर असला पाहिजे. आपण जर प्लॅन द्यायला गेलो तर लिमिट पार करायची. आज 5 प्लॅन दिले, उद्या बघायचं 6वा कसा होईल माझा प्लॅन. रोज मी 6 प्लॅन देणार, लिमिट तोडायचं आपलं, रोज 7 प्लॅन करणार. कसा बसला पाहिजे प्लॅन देऊन, कसा बसला पाहिजे. घरी यायला म्हटलं पाहिजे कुठे गेला तर बोंबलायला प्लॅन द्यायला गेलो. असला कसला प्लॅन? यस, बेबीच्या पेटापासून मी प्लॅन देतो, बेबीच्या पेटापासून प्लॅन देतो. त्यामुळे आवाज असा निघतो आणि असे 10 प्लॅन दिले की कसा बसणारच. चिंता करू नको, गरम पाणी कर, मीठ टाक. यस, गुळण्या करायला लागल्या पाहिजे. तर तुम्ही आता तुम्ही कधी गुळण्या केल्या होत्या? एवढं आमचं थोबड हात पार करतो. लिमिट तोडून टाका आपली, तोडा लिमिट. हळदीचं दूध प्यावं लागलं पाहिजे आपल्याला, का हिलिंग झालं पाहिजे घशामध्ये. एवढा घसा ताणला पाहिजे. आज हा 12वा कार्यक्रम आहे. काल 2 होते, परवा पण 2 होते, त्याच्या आधी पण सलग कार्यक्रम घेत. आजच नेमका एक कार्यक्रम आहे. रोज मला 3 तास कंटिन्यूस हाय टोन मध्ये बोलायचं, बोलणार, लिमिट क्रॉस करणार. मी डिझाइन केले शेड्यूल. लोक म्हणते एवढं टाइट शेड्यूल कशाला ठेवतात? एका दिवशी एक आपके पास टाइम नहीं है, हद पार कर दो, लिमिट क्रॉस करो. कितना चिल्ला सकता है चिल्लाओ, कितना बात कर सकता है बात करो, हद पार कर दो. प्लॅन दाखवायचा तुमचा लिमिट तोडून टाका. तुम्ही किती प्लॅन देऊ शकता द्या, किती टेबल देऊ शकता द्या, किती वापरू शकता वाटा प्लॅन साठी. यस, किती विनम्र राहू शकता. राज कपूरला डोळ्याचं मारण्याचं. आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटतं बस, तिथून सुरुवातीला करायचं काम, तिथून सुरू करायचं काम. जिथे वाटते ना बस आता आज नको प्लॅन, तिथून म्हणायचं आता माझा पहिला प्लॅन मी चाललोय पुढे. आणि ते जाण्यासाठी फक्त हातात काय घ्यायचं माहिती का? खिशातला फोटो काढायचा फॅमिलीचा. आज फॅमिलीचा एक फोटो काढा, मोबाईल मध्ये सेव्ह करा. नसला तर खरा फोटो काढून खिशात ठेवा. मोबाईल मध्ये जर चालत असेल तुमचा मोबाईल त्या क्वालिटीचा नसेल तर, म्हणजे ते दाखवते मर्दाना मोबाईल हे 4-5 प्लॅन दिले की आराम नाही. फोटो आला पाहिजे ना, येणार प्लॅन. लिमिट तोडा, लिमिट तोडा. जेव्हा वाटतं ना तुम्हाला थांबायचं कंटाळा नाही करू शकत, नाही होऊ शकत तिथून पुढे, हा लोक मला नकार देतात. फक्त खिशातला फॅमिलीचा फोटो काढून बघायचं. कुणासाठी प्लॅन दिले? लेकरासाठी. कुणासाठी प्लॅन दिले? आपल्या परिवारासाठी, बायकोसाठी, आई वडिलांसाठी. स्फूर्ती येईल की नाही येणार? नाही स्फूर्ती आली तर मग आपल्याला खिशात हात घालावा लागेल, चेक करावा लागेल स्वतःला. मी डायरेक्ट सांगतोय, तुमचा अपमान झालाच पाहिजे. नाही झाला तर ही जिंदगी आपल्यावर बलात्कार करणार, लक्षात घ्या. खूप अत्याचार करणारे आपले पुढे आयुष्य. आज आमचा अपमान नाही झाला तर मग कधी होणार? रोज होणार. एसटीच्या लाईन मध्ये लागल्यावर, रोज होणार. पोराच्या ऍडमिशनच्या वेळेला, नेहमी होणार. एसटीच्या डब्यामध्ये चढताना नेहमी होणार. आई वडील म्हणतील आपल्या तीर्थयात्रेला जायचं, आपलं काम ट्रॅक्स करू. कशाला दिखाव? आपल्या गाडीने ज्योतिबाला जायचंय, बॉल कधी जायचंय, तारी उचला, विडा उचला, तळी उचला, तिकडे चला, आपल्या गाडीतून चला. क्यों नहीं हम दिखा सकते अपने में वो मर्दा की है? किसको दिखाना है? दुनिया को नहीं दिखाना है, अपने परिवार को दिखाओ, अपने कुटुंब में रखो. आए तुझ्या चेहऱ्यामध्ये एवढी छान आहे, कर सकता है. कशाला नाव देण्याची गरज आहे? आमच्या परिवाराने आमच्याकडे ते आशय बघतात, दिखाव तो कर सकते. अशा लेवलला जाऊन काम करायचं असतं. आम्ही विडा उचललाय. 25 वर्ष या कंपनीचा हात कोण धरू शकत नाही. आमच्याकडे 25 वर्षाचं प्लॅनिंग आहे. 25 वर्षासाठी आम्ही ही कंपनी बिल्ड करतोय. तुमच्या नातवंडांसाठी आम्ही काम करतोय, फक्त तुमच्यासाठी नाही. तुमच्या पोराचं नाही, तुमच्या नातवंडांचं आयुष्य इथे उज्ज्वल पाहिजे, भविष्य उज्ज्वल असलं पाहिजे. ही
ही लेकरं मित्र ती म्हणे एकदा मला आई गेली होती असं काय काय सरांचं ऐकायला येत होतं. त्यांची डीव्हीडी आहे ही किती म्हातारे झाले ते रणधरे सर. ऐकल्यासारखं वाटतं आवाज. त्यांची मम्मी म्हणा हो ते इंजुताईला आले होते, नशीब माझं चांगलं मला समोर ऐकता आलं. यस, नंतर तुम्हाला फक्त माझ्या डीव्हीडीच बघायला भेटते क्वचितच, कारण माझी दृष्टी फार मोठी आहे, वेगळी आहे. अशा 1000-2000 लोकांमध्ये आपल्याला बोलायला इंटरेस्ट नाही, पण आज बोलण्याची गरज आहे. ही कंपनीची डिमांड आहे. आपण बोलणार आपला कसा इथे पण चालता. ज्या वेळेला जी गोष्ट करायला पाहिजे ते आवश्यक आहे, ऑफकोर्स आवश्यक आहे. आज माझा पण योग चांगला आहे की तुमच्यासारखी एनर्जेटिक मंडळी मला मिळाली. 12वा सेशन तुम्हाला फुलवलेला आहे. तुम्ही पण मला उचकवले, तुम्ही पण दाखवले बघा आमची गारगोटी कशी आहे. एवढ्या वेळा नाही खरंच कोणी वाजवला. 12वा सेशन आपने आगे एक बार फिर से तालियां दे दो. एक शेवटची क्लिप तुम्हाला दाखवणार आहे जी एका प्राण्याकडून आपण शिकणार आहोत. एक प्राणी आपल्याला शिकवणार आहे की हातातलं काम सोडायचं. कुणाकडे शिकणार आपण?